नमस्कार मित्रांनो. तर आज आपण 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती या दोन घटना दुरुस्तीचा बॅकग्राऊंड काय होता, म्हणजे या घटना दुरुस्ती होण्यामागे कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या होत्या, घडल्या होत्या, ते एक बघणार आहोत. आणि डिटेलमध्ये 74वी घटना दुरुस्ती बघणार आहोत. कारण 73वी घटना दुरुस्ती पंचायत राज संबंधी आहे, पंचायत राज. आणि आपण त्याविषयीचा व्हिडिओ डिटेलमध्ये घेतलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. पंचायत राज प्लस पर्यावरण एक घेतलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि 74वी घटना दुरुस्ती ही नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल बॉडीज यांच्यावरती आधारित आहे. आणि याच अंतर्गत येते ते म्हणजे महानगरपालिका. आणि आपली आहे एक्झाम महानगरपालिकेची, त्यामुळे ही 74वी घटना दुरुस्ती आपल्याला थोडी डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. त्या हिशोबाने हा व्हिडिओ फ्रेम केलेला आहे. आणि यासोबतच एक 90 प्रश्नांचं मी पुणे जिल्हा विशेष MCQ घेतले आहेत. तर अगोदर हे कवर करू आणि ह्यानंतर MCQ आपण बघून घेऊ याच व्हिडिओमध्ये. तर चला आता आपण स्टार्ट करू. घटनात्मक तरतुदी आणि स्थानिक स्वायत्त संस्था शासन यासंबंधी घटनात्मक काय तरतुदी होत्या, तर भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे, ज्याला आपण म्हणतो DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. तर यामध्ये हे भाग 4 मध्ये आहे. यामध्ये कलम 40 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ग्रामपंचायतीचे संघटन हा एक स्पेशल क्लॉज आहे. तो 73व्या घटना दुरुस्तीशी 100% मिळता जुळता आहे. म्हणजे याच आधारावरती 73वी घटना दुरुस्ती झालेली आहे. त्यानंतर दुसरं काय, तर राज्य सूचीमध्ये विषय क्रमांक 5, राज्य सूची. आपण 3 सूच्या आहेत माहिती आहे तुम्हाला, केंद्र सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी आहे ती समवर्ती सूची. समवर्ती सूची म्हणजे अशी, ह्या सूचीमध्ये फक्त केंद्र सरकार कायदे तयार करू शकतं, राज्य सूचीमध्ये राज्य सरकार कायदे करू शकतं, आणि समवर्तीमध्ये दोघे पण कायदे करू शकतात, केंद्र आणि राज्य. अशा प्रकारच्या 3 सूच्या आहेत. त्याच्यामध्ये काही विषय लिहिलेले आहेत. प्रत्येक सूचीमध्ये त्या विषयांवरती कायदे करू शकतात असा तो नियम आहे. मग राज्य सूचीतील विषय क्रमांक 5 मध्ये काय लिहिलेलं आहे, तर स्थानिक शासन म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा मंडळ, खाणी वस्ती प्राधिकरण आणि स्थानिक स्वराज्य शासन आणि ग्रामशासन यांच्याशी संबंधित बाबी आणि त्यांचे अधिकार. हे काय राज्य सूचीमध्ये दिलेलं आहे, म्हणजे काय, याच्यावरती राज्य सरकार कायदा करू शकतं म्हणण्यापेक्षा राज्यानेच कायदा करायला पाहिजे. पण कधी कधी असं होतं, राज्य सूचीतील विषय असतो आणि दोनपेक्षा जास्त राज्यांनी जर केंद्राला विनंती केली की या विषयासंबंधी आमच्या 2-3 राज्यांसाठी तुम्ही एक कायदा करून द्या, तर तशा कंडिशनमध्ये केंद्र सरकार कायदा तयार करून देतं. पण ज्यावेळेस केंद्र सरकारने जर त्या विषयावरती कायदा केला, तर मग त्या राज्यांचा त्या विषयावरील अधिकार जातो, म्हणजे त्या विषयावरचा कायदा करण्याचा अधिकार जातो. तर हे फक्त राज्याच्या विनंतीवरूनच होऊ शकतं. नाहीतर अन्यथा राज्यसूचीवर फक्त राज्य विधान सभाच कायदा करू शकतात. तर मग आता राज्यसूचीतील विषय क्रमांक 5 मध्ये स्पष्ट केलेलं आहे की स्थानिक शासन म्हणजे महानगरपालिका. आणि सो आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे, महानगरपालिका, कारण महानगरपालिकेची एक्झाम आहे. तर आता नीट बघू. आता म्हणजे आता लक्षात आलं, घटना दुरुस्तीचा जो कायदा आहे 73वी 74वी, त्यानंतरचा जो कायदा केला जाईल, ही तर घटनेतली दुरुस्ती झाली. पण ॲक्च्युअलमध्ये जो कायदा केला महानगरपालिकेचा 1949चा कायदा आहे आपला. त्या अंतर्गत सर्व महानगरपालिका आहेत, बॉम्बे वगळता, म्हणजे मुंबई वगळता. मुंबईसाठी सेपरेट 1888चा स्वतःचा कायदा आहे. पण महाराष्ट्रासाठी सर्व महाराष्ट्र हे 1949च्या कायद्यानुसारच सर्व महानगरपालिका स्थापन झालेल्या आहेत. तर हा कायदा राज्य शासनाने तयार केलेला आहे, महाराष्ट्र शासनाने. असा प्रत्येक राज्याचा आपापला स्वतःचा कायदा आहे. आता बघू घटनात्मक तरतुदीमध्ये ही एक तरतूद आहे. घटनात्मकमध्ये राज्यसूचीतील विषय क्रमांक 5 आणि DPSPमध्ये कलम 40 मध्ये एक सांगितलेलं आहे ग्रामपंचायतीचे संघटन. दुसरी गोष्ट, जी LM सिंघवी समिती होती, LM सिंघवी ही आपले 1986ला राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये गठीत केली होती, केंद्र सरकारने केली होती, राजीव गांधी सरकारने. तर त्यावेळेस
त्या समितीची शिफारस अशी होती की पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली होती. त्यांचं मत होतं की पंचायत राज जर घटनात्मक दर्जा दिला, त्याच्या अगोदर पण बाकीच्या राज्यांनी, सर्व राज्यांनी, महाराष्ट्र पण त्याच्यामध्ये आहे, सर्व राज्यांनी त्यांचे पंचायत राज व्यवस्था स्थापन केल्या होत्या, परंतु त्याची इम्प्लिमेंटेशन त्या लेवलला होत नव्हती. हाय लेवलला इम्प्लिमेंटेशनची लेवल फार कमी होती. मग ती वाढवण्यासाठी ह्या सिंघवी समितीचं मत होतं की त्याला एकदा घटनात्मक दर्जा द्या, म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स कळून येईल. आणि मग साहजिकच सर्व राज्य कायदा करतील, आणि कायदा केल्याच्यानंतर इम्पॉर्टन्स वाढल्याच्यानंतर त्याची इम्प्लिमेंटेशनची ताकद वाढून जाईल. ह्या आधारावरती एल एम सिंघवी समिती खूप महत्त्वाची आहे, कारण की याच एल एम सिंघवी समितीच्या आधारावरच आपण पंचायत राजला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी ही 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती केलेली होती. तर आता बघू नेक्स्ट. आता पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान काळामध्ये, आता हे राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये सिंघवी समितीनं परमिशन घेतली, सांगितलं की तुम्ही करा, घटनादुरुस्ती वगैरे करा आणि पंचायत राजला घटनात्मक दर्जा देऊन टाका. परंतु त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. सरकार पडलं होतं राजीव गांधी यांचं, आणि त्याच्यानंतर लगेच व्ही पी सिंग यांचं सरकार आलं, ते पण पडलं, त्यांनी पण ट्राय केलं होतं. मग त्यानंतर आलं पी व्ही नरसिंह राव यांचं सरकार. मग पी व्ही नरसिंह राव यांनी हे 2 विधेयकं मांडले, आणि दोन्ही विधेयकं त्यांनी हे विधेयक 91चं आहे, आणि कायदा ज्यावेळेस झाला तो 1992चा. तुम्ही 1992 लक्षात ठेवा. 1992ला 73वी घटनादुरुस्ती, ह्याचं झालं 73, ह्याचं झालं 74. 73वी आणि 74वी. 74वी कशासाठी? शहरी शासनासाठी, आणि 73वी ग्रामीण शासनासाठी. ग्रामीण म्हणजे काय? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. आणि शहरीमध्ये काय येतं? नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत आणि महानगरपालिका, आणि अजून गोष्टी ज्या आपण वरती डेफिनेशनमध्ये बघितलं होतं विषय क्रमांक 5मध्ये राज्यसूचीतील. तर या गोष्टी होत्या. मग विधेयक मांडलं, मंजूर झालं. 22 डिसेंबर 1992ला ते मंजूर झालं. लोकसभेला दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये पण मंजूर झालं. मग राष्ट्रपतीची मंजुरी 20 एप्रिल 1993ला झाली. हे खूप महत्त्वाचं आहे. 20 एप्रिल 1993ला राष्ट्रपतीची मंजुरी झाली, आणि त्यानंतर त्याचा जो अंमल आहे ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो. ह्या 2 तारखा पाठ करा. 24 एप्रिल 1993ला 73वी घटनादुरुस्तीचा अंमल झाला. 24 एप्रिल 1993. म्हणूनच हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. 24 एप्रिल 1993. आता हा एप्रिलच महिना आहे. फॉर एक्झाम्पल एप्रिलमध्ये 24. आणि 74वी घटनादुरुस्तीचा अंमल होता. 74वी म्हणजे ही शहरी शासन संस्था संबंधी, म्हणजे नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका यांच्याविषयीची 74वी घटनादुरुस्ती. तर तिचा अंमल झाला 1 जून 1993ला. तर आपल्याला आपण 74वी घटनादुरुस्ती डिटेलमध्ये बघणार आहोत. ही पण तारीख लक्षात ठेवा, आणि ही पण तारीख लक्षात ठेवा की 1 जून 1993 बघायचं. त्या ठिकाणी 73वी म्हटलेत, जर तारीख विचारली तर बघायचं 73वी घटनादुरुस्ती बोललेत का 74वी. 73वी बोलले तर 24 एप्रिल, आणि 74वी बोलली तर 1 जून 1993. वर्ष हे 93 फिक्स आहे. आता 73वी घटनादुरुस्ती छोटीशी बघून घेऊ. आणि 1992ची पंचायती संबंधित तरतूद आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे? भाग 9 संविधानाच्या भाग 9मध्ये 1 ते 22 भाग आहेत. 1 पासून 22 भाग आहेत. किती संविधानामध्ये? टोटल 22 भाग आहेत. त्यापैकी हा 9वा भाग आहे. हे जे 1 ते 22 भाग होते कधी होते? स्वातंत्र्य स्वातंत्र्य ज्यावेळेस झालं त्यावेळेस. आणि मग आता याच्यामध्ये सुधारणा करून किती झाले टोटल? 1 ते 25 भाग. आणि या भागामध्ये 7वा भाग हा कॅन्सल केलेला आहे, डिलीट केलेला आहे. हा तसाच आहे पण डिलीट केला आहे, म्हणून 1 ते 25 आहेत. यातला 1 फक्त कमी आहे, पण नंबरिंगमध्ये 1 ते 25च आहेत. तर अशा 1 ते 25मध्ये 9वा भाग आहे. त्याच्यामध्ये 243 ते 243 ओ आणि अनुसूची 11 ही या 73व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेली आहे. ह्या सर्व गोष्टी ॲड केलेल्या आहेत. ती किती? 1992मध्ये 73वी घटनादुरुस्ती. हे लक्षात ठेवा. पंचायत राज संबंधी अनुसूची 11 पंचायत राज, शहरी स्थानिक संस्थेची सांगतो मी, अनुसूची 12 आहे ती. हे भाग 9 हे लक्षात ठेवा. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाशी संबंधित तरतुदी आहेत. ठीक आहे.
पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्रदान झाला, बरोबर आहे, याने घटनात्मक दर्जा देण्यात आला. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी झालेली आहे पंचायत राज 73व्या घटना दुरुस्तीने. त्यानंतर अंमलात आणण्याची तारीख आपण वरती बघितलं आहे की अंमलात आणण्याची तारीख काय टाकली आपण, 24 एप्रिल 1993 हाच पंचायत राज दिन. पुढे बघू, याच 73व्या घटना दुरुस्तीमध्येच एक तरतूद केलेली आहे 243 के 243 143 नाही 243 असं लक्षात ठेवा. के राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आणि 243 आय राज्य वित्त आयोगाची तरतूद, हे लक्षात ठेवा. के आणि आय राज्य निवडणूक आयोग आणि राज्य वित्त आयोग. के म्हणजे काय, निवडणूक असं लक्षात ठेवा. आणि आय म्हणजे काय, इन्कम वित्त आयोग. आय म्हणजे काय, इन्कम वित्त आयोग राज्य वित्त आयोग. आणि के म्हणजे काय, क निवडणूक असं लक्षात ठेवा. 243 के, केचं निवडणूकचं क, आणि 243 आय राज्य वित्त आयोग. वित्त म्हणजे काय, इन्कम असतं किंवा फायनान्स, पण आय धरून चला. आयोगाची तरतूद या दोन गोष्टी आहेत, राज्य निवडणूक आयोग आणि राज्य वित्त आयोग. आता बघू आपण 74वी घटना दुरुस्ती 1992 नगरपालिकांसंबंधीची तरतूद. आता ही आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, अगोदरची पण आहे पण ही मेन आहे कारण आपली महानगरपालिकेची एक्झाम आहे. आता भाग 9A जोडला गेला, सेपरेट भाग 1 जोडला गेला 9A, आणि कलम 243P ते 243Z हे पाठ करा बरं, हे पाठच पाहिजे तुम्हाला, एवढंच पाठ करा. आणि अनुसूची 12, अनुसूची टोटल किती आपल्या, टोटल 12 आहेत. सुरुवातीला 8 होत्या, वाढून त्यानंतर 9, 10 आणि 11 आणि 12 ह्या पंचायत संबंधी आहे आणि ही शहरी स्थानिक संस्थांसंबंधी आहे. आणि शेड्यूल 9 माहिती आहे आपल्याला, ह्याच्यामधून रिव्ह्यू करता येत नाही. कोणताही कायदा जर शेड्यूल 9मध्ये टाकला तर त्याचा रिव्ह्यू होत नाही. म्हणून मराठा आरक्षणासंबंधित आपण सारखं म्हणायचो की आम्हाला शेड्यूल 9मध्ये टाका आमचा कायदा. आंध्र प्रदेशने जसा टाकला तसा आमचा पण टाका. ते काय टाकला गेला नाही, पण सांगायचा मुद्दा हा शेड्यूल 9 हा नंतर ॲड केलेला आहे. आणि शेड्यूल 10 आपल्याला माहीतच आहे, तो पक्षांतरबंदी संदर्भात आहे. तुम्ही एवढं लक्षात डिटेलमध्ये जाऊ नका, हे दोन बघा. हे आपण पॉलिटीच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. कलम 243P त्यामध्ये व्याख्या दिलेली आहे, कशाला म्हणतात नगरपालिका, तर समिती, जिल्हा, महानगर क्षेत्र, नगरपालिका क्षेत्र, नगरपालिका आणि पंचायत व लोकसंख्या या सर्व गोष्टी 243P मध्ये व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर बघू 243Q, हे खूप महत्त्वाचं आहे. 243Q यामध्ये नगरपालिका स्थापना त्याचे 3 प्रकार दिले आहेत. कोणते प्रकार आहेत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका, हे 3 प्रकार नगरपालिकेचे आहेत. कोणते कोणते आहेत, एक नगर पंचायत आहे, दुसरं नगर परिषद आहे आणि तिसरं महानगरपालिका आहे मोठ्या नागरी क्षेत्रासाठी. 243Q मध्ये दिलेलं आहे. आता आपण नगरपालिकेची रचना बघू, फ्रेमवर्क कसं आहे नगरपालिकेचं ते दिलेलं आहे 243R व 243S मध्ये. 243R काय सांगते, काय कलम पाठ करू नका, यावरती प्रश्न पडणार नाही, फक्त रचना लक्षात घ्या. काय, सर्व सदस्य जनतेतून थेट निवडून दिले जातात. डायरेक्ट जनता निवडून देते सर्व सदस्यांना, जे आपण म्हणतो नगरसेवक वगैरे, नगरसेवक हे डायरेक्ट जनता त्यांना काय करते, निवडून देते. मग अध्यक्ष निवडीची पद्धत राज्य विधिमंडळ ठरवेल, यावरती प्रश्न पडू शकतो. नगरपालिकांसंबंधी जो अध्यक्ष असतो नगरपालिकांचा किंवा नगर परिषदांचा, तर त्यांचा अध्यक्ष निवडीची पद्धत घटनेमध्ये स्पष्ट केलेली आहे. असं जर दिलं तर तिथं नाही म्हणायचं, राज्य विधिमंडळ ठरवेल त्याप्रमाणेच अध्यक्षाची निवड असेल. अगोदर कसं होतं, नगरसेवक हाच काय करणार, नगराध्यक्ष निवडून देणार यांच्यामधून. आता तसं नाही, नगराध्यक्ष डायरेक्ट जनताच त्याला निवडते, डायरेक्ट जनतेतून आहे. नगराध्यक्षाचा विषय चालला आहे, महापौराचा नाही. महापौर अजूनही नगरसेवकामार्फत महापौर निवडला जातो. महापौर हा महानगरपालिका संबंधी असतो.
आणि तो नगरसेवकामार्फतच जनता नगरसेवकांना निवडून देते आणि नगरसेवक महापौराला निवडतो. परंतु जे महानगरपालिकेच्या खाली ज्या नगरपालिका असतात तर त्या ठिकाणी नगर अध्यक्ष असतो, महापौर नसतो. तो नगराध्यक्ष महाराष्ट्रामध्ये राज्य विधिमंडळाने आपल्या महाराष्ट्राच्या तसा कायदाच केला आहे की डायरेक्ट जनता ठरवणार, जनतेमार्फत नगराध्यक्ष, डायरेक्ट वोटिंग होणार नगराध्यक्षाला. राष्ट्रपती जसं पंतप्रधान वगैरे होते तसं त्या प्रकारे. तर तुम्ही लक्षात ठेवा, अध्यक्षाची निवड पद्धती ही राज्य विधिमंडळ ठरवेल त्याप्रमाणे असते. एवढंच लक्षात ठेवा, जास्त डिटेलमध्ये जाऊ नका. 243 वॉर्ड समित्या त्या काय सांगतात, 3 लाख किंवा 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपालिका क्षेत्रात स्थापन केल्या जातील. जर 3 लाखाच्या वरती जर लोकसंख्या असेल ना तरच वॉर्ड समित्या स्थापन केल्या जातील, नाहीतर वॉर्ड समित्या स्थापन करायची गरज नाही. मग तुम्हाला प्रश्न पडू शकतो की वॉर्ड समितीचा क्रायटेरिया काय आहे, तर काय 3 लाखाच्या वरती लोकसंख्या पाहिजे, 3 लाख मिनिमम 3 लाख तरी पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. नंतर बघू महानगरपालिका कायदे महाराष्ट्रामध्ये. बृहन्मुंबई ते बघितलं आपला बृहन्मुंबई मनपा कायदा ज्याला म्हणतो तो 1888चा आहे आणि उर्वरित ज्या मनपा आहेत त्या सर्व महाराष्ट्र मनपा कायदा 1949 द्वारे स्थापन केलेल्या आहेत. एवढे 2च कायदे आहेत, लक्षात ठेवा. महानगरपालिका सदस्य संख्या व लोकसंख्या. आता सदस्य संख्या कशी आहे ती महानगरपालिकेची म्हणजे नगरसेवकांची, तर 65 ते 175चा त्यांचा क्रायटेरिया असतो. नॉर्मली 175पर्यंत असतात. आता ह्याच्यामध्ये पुढं कमी जास्त होतं, पण धरून चला 175. आपल्या पुणे महानगरपालिकेत किती आहेत, 165. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं 165. तर हे कसं आहे, 3 ते 6 लाख असेल तर 65 ते 85, 6 ते 12 लाख असेल लोकसंख्या तर 85 ते 115च्या दरम्यान असू शकतात. 12 ते 24 असेल तर 115 ते 151 असा क्रायटेरिया आहे. 24 ते 30 असेल तर 151 ते 161 आणि 30 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर 161 ते 175. आता पुण्याची साहजिकच 30 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे, आपण ह्या क्रायटेरियामध्ये बसतो पुणे, आणि मग ते 165चा त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे. म्हणजे तेवढे जागा आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये सध्याच्या कंडिशनला. निवडणूक कालावधी व राजीनामा. आता हे बघू, आता निवडणूक, त्याचा कालावधी आणि राजीनामा या सर्व गोष्टी. निवडणूक कोण घेतं, महानगरपालिकेची निवडणूक कोण घेतं असा प्रश्न स्पष्ट विचारला जाईल. त्यावेळेस म्हणायचं नाही केंद्रीय निवडणूक आयोग तर म्हणायचं राज्य निवडणूक आयोग. राज्य निवडणूक आयोग स्पष्टपणे म्हणायचं. अध्यक्ष कोण आहे, दिनेश वाघमारे. दिनेश वाघमारे हे सध्या राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत. निवडणूक यांच्यामार्फत घेतली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि पंचायत राज या दोघांची पण निवडणूक राज्य निवडणूक आयोगामार्फत घेतली जाते. मग एकापेक्षा जास्त प्रभागातून निवडून आल्यास 3 दिवसात राज्य निवडणूक आयोगास कळवावे लागते. आता कसं असते, एक व्यक्ती 2 प्रभागामध्ये त्यांचा फॉर्म टाकू शकतो, दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवू शकतो हा एक व्यक्ती. मग जर दोन्ही ठिकाणी निवडून आला तर त्याला 3 दिवसाच्या आत राज्य निवडणूक आयोगास सांगावं लागतं की मी या जागेवरती कंटिन्यू करतोय किंवा या जागेवरती. मग ज्या जागेवर कंटिन्यू करणार आहे दुसरी जागा ते ऑटोमॅटिक लॅप्स होऊन जाते जर तुम्ही आयोगाला कळवले तर. पण याला कदाचित तुम्ही जर नाही कळवलं, 3 दिवसाच्या आत नाही कळवलं, तर मग मात्र आयोग स्वतः ठरवून देईल की एक कोणती तरी जागा तुमची रिकामी, त्यांच्या मनाने कोणती पण एक जागा तुमची रिकामी करून टाकील आणि एकच ठेवून देईल. त्यापेक्षा तुम्ही सांगू शकता की मला कुठे कंटिन्यू करायचं आहे ॲज अ नगरसेवक म्हणून. म्हणजे कालावधी काय असतो, 5 वर्ष, हे तर माहीतच आहे आपल्याला. राजीनामा, नगरसेवक हा आणि महापौर हे सर्व महापौराकडे देणार. महापौर मात्र विभागीय आयुक्ताकडे देईल, हे खूप महत्त्वाचं आहे. महापौर हा विभागीय आयुक्ताकडेच देणार, हे लक्षात ठेवा. हा विभागीय आयुक्त आहे, हा महापालिका आयुक्त नाही, हा विभागीय आयुक्त आहे. याच्याकडे महापौर आपला राजीनामा देणार. यावरती प्रश्न पडू शकतो. आता बघू स्थायी समिती, अर्थसंकल्प आणि महाराष्ट्रातील मनपा कोणत्या कोणत्या. स्थायी समितीमध्ये किती असतात, 16 सदस्य असतात.
हे एक माहीत पाहिजे तुम्हाला. ही एकमेव समिती आहे, ती महत्त्वाची समिती. त्यामुळे त्या समितीविषयी आपण माहिती घेतलेली आहे. 16 सदस्य असतात आणि त्या सदस्यापैकी एकाचे अध्यक्ष म्हणून निवड होते. मनपा आयुक्त अर्थसंकल्प कोण तयार करतं? तर मनपा आयुक्त हा काय करतो? अर्थसंकल्प तयार करतो. स्थायी समिती काय करते? मंजुरी देते त्या अर्थसंकल्पाला. महाराष्ट्रात महानगरपालिका टोटल किती आहेत? तर 29 आहेत. 29वी जालना आहे. मे 2023 पासून ती अजून अंमलबजावणी नाही झाली, पण तुम्हाला जर विचारलं तर 29 हा आकडा लक्षात ठेवा. आता आपण बघू महापौराविषयी माहिती. महापौर तरतूद कशामध्ये आहे? तर ब्रह्ममुंबई कायदा 1988 आणि महाराष्ट्र मनपा कायदा 1949 म्हणजे BMCचा ॲक्ट आणि हा महाराष्ट्राचा ॲक्ट, या दोन्ही ॲक्टमध्ये तरतूद आहे महापौराची. निवड निर्वाचित नगरसेवकांद्वारे त्यांच्यापैकीच एकाची निवड केली जाते. तुम्हाला म्हटलं जनता काय करते? जनता मतदान देते, नगरसेवक निवडला जातो. नगरसेवक कसे असतात? एका वॉर्डात 4 नगरसेवक, एक असतो ST, एक असतो SC, एक असतो OBC आणि एक असतो जनरल ओपन, असे 4 असतात. ST आणि ST आता बघणार आहोत आरक्षणाची पद्धत, पण मी सांगतो पुढे. हे 2 संविधानात आहे. हे OBC हे प्रत्येक राज्याने आपापलं ठरवलेलं आहे. अविश्वास ठराव 2/3 सदस्यांद्वारे पारित केला जातो. महिला महापौर असतील तर 3/4. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पंचायत राज आणि पर्यावरणाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं, जर महिला आल्या, कोणत्या पण महिला महापौर असतील, महिला सरपंच असतील, महिला जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा महिला पंचायत समिती सभापती असतील कोटी, तर त्या ठिकाणी लगेच 3/4 लक्षात ठेवायचं. 3/4 बहुमताने त्यांचा राजीनामा घेतला जातो. बहुमत राजीनाम्यासाठी किंवा अविश्वासासाठी त्यांना 3/4च लागतं. कालावधी किती राहतो? 2.5 वर्षाचा. महापौराला कालावधी हा 2.5 वर्षाचा असतो. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा पण कालावधी हाच असतो, 2.5 वर्षाचा. हे लक्षात ठेवा. बाकीच्या ठिकाणी 5-5 वर्ष असते. हे 2 अपवाद आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौर हे दोघंच जण अपवाद आहेत. या दोघांना 2.5 वर्षाचा कालावधी असतो. म्हणजे 5 वर्षापैकी 2.5 वर्ष आणि 2.5 वर्षात परत एकदा नगरसेवकांना बोलून घेतात आणि विचारतात तुमच्यापैकी कोण महापौर निवडायचा. मग हे नगरसेवक ठरवतात. आता हे याला केलं होतं 2.5 वर्ष, याने काय आम्हाला नीटनाटके कामं दिलेले नाहीत, आमचे बिलं काय मंजूर केले नाहीत, आम्हाला हा नको महापौर, आता आम्ही आमच्यातला एक दुसराच निवडतो, तो आमचे कामं करेल. म्हणजे इलेक्शन हे जनता नाही परत इलेक्शन करत, फक्त नगरसेवकांना बोलून घेतलं जातं आणि त्याच नगरसेवकापैकी एक जण परत दुसरा महापौर किंवा ह्यांनी खूपच चांगलं काम केलं, यांचे काम ऐकले, ते नगरसेवक म्हणतात हाच चांगला, ह्याला कंटिन्यू करा. अशा प्रकारचं चालतं. पण 2.5 वर्ष असतं ते. 2.5 वर्षात परत एकदा इलेक्शन घ्यावंच लागतं. सेम जिल्हा परिषद अध्यक्षाचं पण तसंच असतं. प्रत्येक वेळी जनतेची गरज नाही, जनताही 5 वर्षांनीच इलेक्शनला सामोरे जाणार, पण त्या सदस्यांमधून एक जणाचे अध्यक्ष निवडताना 2.5 वर्षानंतर परत एकदा निवड केली जाणार. आता लक्षात आलं असेल तुमच्या की 2.5 वर्षाचं इलेक्शन 2.5 वर्षाचा कार्यकाळ कसा केला जातो. राजीनामा उपमहापौर महापौराकडे देतो आणि महापौर हा विभागीय आयुक्ताकडे, आपण वरती बघितलं होतं. आता बघू महापालिका आयुक्ताविषयी थोडीशी माहिती. तरतूद बृहन्मुंबई कायदा मनपा कायदा 1888चा आणि 1949 आहे. दोन्ही कायद्यामध्ये आयुक्त ही संकल्पना आहे. नियुक्ती राज्य शासनाद्वारे केली. आता हे तर तुमच्या लक्षातच असेल, आयुक्त हा IAS अधिकारी असतो, तो राज्य शासनामार्फतच केला जाणार. तो सचिव असतो. आयुक्त हा महानगरपालिकेचा पदसिद्ध सचिव असतो. कसा असतो? पदसिद्ध सचिव असतो. म्हणजे तो आयुक्त झाला म्हणजेच सचिव झाला ऑटोमॅटिक. प्रशासकीय नियंत्रण कोणाचं असतं ह्या आयुक्तावरती? तर विभागीय आयुक्ताचं नियंत्रण असतं. हाच तो विभागीय आयुक्त आहे की जो महापौराचा राजीनामा घेतो. महापौराचा जो राजीनामा घेतो ना, राजीनामा, तो हाच विभागीय आयुक्त आहे. आणि ह्या महापालिका आयुक्ताचा तो मालक असतो. एक प्रकारे वरची यंत्रणा असते प्रशासकीय नियंत्रण, म्हणजे एक हायरार्की आहे. हा विभागीय आयुक्त, त्याच्या खाली महानगरपालिका आयुक्त असं. राजीनामा
राज्य शासन, आता राज्य शासन जर निवडतोय तर राज्य शासनाकडेच राजीनामा दिला जाणार, कारण की त्यांची नियुक्ती कोण केली? राज्य शासनाने. मग राजीनामा पण कोणाकडे? राज्य शासनाकडे. बडतर्फ मात्र केंद्र सरकार करते. बडतर्फ कोण करतं? तर केंद्र सरकार. का? कारण तो IAS असतो ना. केंद्र सरकारच त्यांना बडतर्फ करू शकतं, राज्य शासनाकडे तो अधिकार नाही. बडतर्फ म्हणजे काय? डिसमिस, सेवेतून डिसमिस. सस्पेंड मात्र राज्य सरकार करू शकतं. सस्पेंड राज्य शासन करू शकतं, ते पण 2 वर्षासाठी, फक्त 2 इयर्स. त्यानंतर परत त्यांच्यावर विचार करावा लागतो, त्यांना घ्यावंच लागतं सेवेमध्ये. ॲटोमॅटिक रूल आउट होतात, ते रूल इन होतात, सॉरी. आता बघू राज्य निवडणूक आयोग. आता या कायद्याअंतर्गत 73वी 74वी घटनादुरुस्ती अंतर्गत 2 कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आल्या. एक आली राज्य निवडणूक आयोग आणि 3 आल्या, सॉरी, राज्य निवडणूक आयोग, राज्य वित्त आयोग जे आपण बघितलं, आणि तिसरी आहे महानगर नियोजन समिती. 3 पण बघणार आहोत आपण. ह्या 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार आल्या. मगाशी बघितलं आपण 243 के हे पंचायत राजचा कायदा आहे तो, म्हणून के त्या कलमामध्ये अंतर्गत केलेला आहे, त्यामुळं क वरून लक्षात ठेवा. आणि जो 74वी घटनादुरुस्ती आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, तर त्यामध्ये पण राज्य निवडणूक आयोग ही स्थापन केला जाईल राज्यपालामार्फत, आणि त्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन कंडक्ट केलं जाईल. हे कोणत्या कलमामध्ये लिहिलेलं आहे? 243 झड एमध्ये लिहिलेलं आहे. हे 74व्या घटनादुरुस्तीत. आणि हा जो कलम आहे 73व्या घटनादुरुस्तीत, यामध्ये पण तोच लिहिलेला आहे. फक्त सांगितलेलं आहे की राज्य निवडणूक आयोग पंचायत राजचे इलेक्शन कंडक्ट करेल. आयोग एकच राहील, पण तो काय करणार? या दोन्ही पंचायत राज आणि स्थानिक स्वराज्य, शहरी स्थानिक स्वराज्य, या दोघांचे इलेक्शन कंडक्ट करेल, असं स्पष्ट केलेलं आहे. तर या राज्य निवडणूक आयोगाविषयी आपण माहिती बघू. हे फक्त लक्षात ठेवा, कलम लक्षात ठेवा, 243 आणि 243 झड, एवढंच लक्षात ठेवा. 5 वर्षासाठी असतो आणि स्थापन कोण करतं? राज्यपाल. शपथही राज्यपालच देतो. आणि कार्यरत कधी झाला? 26 एप्रिल 1994ला. हे एक लक्षात ठेवा. पात्रता हे काय लक्षात ठेवायची गरज नाही, तो भारताचा नागरिक असतो. IAS हे यावरती काही बघू पण नका. दर्जा बघा, मुख्य प्रधान सचिवाप्रमाणे असतो. साहजिकच आहे, राज्य निवडणूक आयोगाचा मुख्य आहे तो प्रधान सचिवाप्रमाणेच असणार. हेडक्वार्टर कुठं आहे? मुंबईमध्ये आहे. राजीनामा तो राज्यपालाकडेच देतो. पदमुक्ती मात्र राष्ट्रपतीद्वारे होती. त्याला जर पदमुक्ती द्यायची असेल किंवा काढून टाकायचं असेल, आणि ते पण कशा? हायकोर्टाप्रमाणे, हायकोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे. म्हणजे साहजिक त्याला आपल्याला संसदेद्वारेच काढता येईल, कारण हायकोर्टाच्या न्यायाधीशांना संसदेमार्फतच काढावे लागते बाय प्रोसेस. त्यामुळे पदमुक्ती राष्ट्रपतीद्वारे, म्हणजेच याचा अर्थ हायकोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे. पहिले आयुक्त कोण होते? देना चौधरी. कोण? देना चौधरी. 1994 ते 99 या काळामध्ये. आणि आता आहेत 7वे, त्यांचं नाव आहे दिनेश वाघमारे. 7वे आहेत हे दिनेश वाघमारे. यांचं नाव पाठ करा, यावरती प्रश्न पडू शकतो. दिनेश वाघमारे हे राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत. आत्ता केलेलं आहे त्यांची, कारण करंटमध्ये पण हा विषय चर्चेचा आहे. आता बघू आपण राज्य वित्त आयोग. राज्य वित्त आयोग हे पण तसंच आहे. 243 I पंचायत राज संबंधी, म्हणजे 73व्या घटनादुरुस्तीनुसार, आणि 243 Y 74व्या घटनादुरुस्तीनुसार. हे कलम असं आलं आणि हे कलम असं आलं. 23 एप्रिल 1994ला स्थापना झालेली आहे राज्य वित्त आयोगाची. दर 5 वर्षांनी राज्यपालाद्वारे स्थापन केला जातो. राज्यपाल स्थापन करतात. हायकोर्टाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असावी लागते. याची पात्रता जरा वेगळी आहे, हे लक्षात ठेवा. प्रशासन, अर्थशास्त्राचे ज्ञान वगैरे, वित्तीय बाबींचे ज्ञान हे तर असणारच. एक अध्यक्ष आणि इतर हे राज्य ठरवतील तेवढे, राज्यपाल ठरवतील तेवढे इतर सदस्य असतील. कार्यकाल हा 5 वर्षाचाच आहे. सॉरी, दुसरीकडे क्लिक झालं. 5 वर्षाचा आहे. आणि पदच्युती राज्यपालाद्वारेच केली जाते. हे महत्त्वाचं आहे. राज्य वित्त आयोगाला मात्र राष्ट्रपतीकडे जायची गरज नाही, राज्यपाल स्वतः
काढून टाकू शकतो. कारण निवडणूक हा जरा विषय महत्त्वाचा होता, लोकशाहीचा विषय, म्हणून राज्य निवडणूक आयोगाचा जो अध्यक्ष आहे त्याचा आपण काढून टाकण्याची प्रोसेस ही अवघड केलेली आहे. हायकोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे राष्ट्रपतीमार्फत डिफिकल्ट केलेली आहे. परंतु इथं राज्य वित्त आयोग हा राज्यपालच ठरवला जातो, राज्यपालामार्फत. जास्त त्याच्यामध्ये त्यांनी काढायची पद्धत पण राज्यपालामार्फतच ठेवलेली आहे, कारण तो जास्त एवढी वेळच येत नाही कधी. कार्यकाळ पहिला अध्यक्ष हा शांताराम घोलप होते. कोण होते? शांताराम घोलप. महाराष्ट्राचे पहिले राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष होते शांताराम घोलप. आणि आता आहे 6वा वित्त आयोग सुरू आहे सध्या, म्हणून नितीन करीर आहेत. हे पण लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे सचिव होते काही काळ नितीन करीर. तर ते आता 6वा राज्य वित्त आयोग आता स्थापन केलेला आहे. करंट मारला विषय आहे, हे पण नाव लक्षात ठेवा. नितीन करीर आणि पहिले अध्यक्ष शांताराम घोलप. 16व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष जर म्हटलं ना, केंद्रीय वित्त आयोग हा आहे राज्य वित्त आयोग, आणि केंद्रीय वित्त आयोग जर म्हटलं ना तो 16वा सुरू आहे, हा 6वा सुरू आहे सध्याचा. 16th स्टेट फायनान्स कमिशन म्हणतात त्याला. आणि हा जो 16वा सुरू आहे त्याच्यामध्ये डॉक्टर अरविंद पनगाडिया हे आहेत. हे दोन्ही पण नाव लक्षात ठेवा, अरविंद पनगाडिया, कारण यावरती पण प्रश्न पडू शकतो. 16वे 6वे हे दोन गोष्टी. आता बघू नेक्स्ट, महानगर नियोजन समिती कलम 243 आता 73वी घटना दुरुस्तीनुसार घटनात्मक संस्था आहे कोणती? महानगर नियोजन समिती. यावरती प्रश्न पडू शकतो, ही समिती घटनात्मक आहे का? तर हो आहे. आणि कलम किती? 243 यानुसार स्थापन केली जाते. तर 74व्या घटना दुरुस्तीनुसार घटनात्मक संस्था तर आहेच महानगर नियोजन समिती, आणि प्रत्येक महानगरकरिता विकास योजनेसाठी स्थापन केली जाते. अध्यक्ष समितीने सुचवलेली विकास योजना शासनाकडे पाठवतात. जो अध्यक्ष असतो तो या समितीने जी सुचवलेली विकास योजना असते ती राज्य शासनाकडे पाठवली जाते. एवढंच काम आहे, जास्त डिटेल बघू नका. फक्त महानगर नियोजन समिती घटनात्मक आहे, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता बघू आपण पुणे जिल्हा. पाठीमागे आपण एक व्हिडिओ घेतला, एक 2-3 दिवस 4-5 दिवसाखाली मी अपलोड केला होता. पुणे जिल्ह्याविषयी माहिती होती आणि 75 प्रश्न घेतले होते डिटेलमध्ये. त्या व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळाला. बऱ्याच मुलांचे मला मेसेज पण आले की डिटेल घेतलं, पण काही गोष्टी नंतर माझ्या लक्षात आल्या, काही गोष्टी माझ्याकडून राहिल्या गेल्या. तर त्या ज्या राहिल्या गेल्यात त्या गोष्टी मी आता या 90+ प्रश्न आहेत तर त्यामध्ये त्या सर्व गोष्टी कवर करतो. हे 2 जर व्हिडिओ बघितले तुम्ही आणि कालचा पंचायत राज आणि पर्यावरणचा असे 3 व्हिडिओ बघितले तर तुमचा GSचा विषय कवर होईल. तुम्ही अगोदरच जिओग्राफी जे आपण माझ्या चॅनलवरती बघू शकता तुम्ही, हिस्ट्री आणि पॉलिटी याचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर बघून घ्या. हे खूप एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. 15 प्रश्नाची तुमची तयारी बऱ्यापैकी होऊन जाईल. आणि जेव्हा पेपर होतील फर्स्ट शिफ्ट झाल्याच्या नंतर, सेकंड शिफ्ट झाल्याच्या नंतर जे प्रश्न येतील बाहेर मुलांचे मेमरी बेस, तर त्यानंतर मी त्या टॉपिकवरती डिटेलमध्ये व्हिडिओ लगेच बनवणार आहे. म्हणजे येणाऱ्या ज्या नेक्स्ट शिफ्ट आहेत तर त्यांच्यासाठी ते फायद्याचं ठरेल थोडंफार मार्क्समध्ये वगैरे. तर तुम्ही माझं चॅनल वगैरे सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. व्हिडिओ टाकल्याच्यानंतर तुम्हाला लगेच त्याची माहिती मिळाली पाहिजे. आणि माझा ID आहे, या IDवरती तुमची शिफ्ट झाल्याच्यानंतर प्रश्न मेमरी बेस शेअर करा तुम्ही. Y आहे विजय सिंग 19 टेलिग्राम ID. आता बघू आपण पुणे जिल्हा विशेष. पुणे जिल्ह्यात एकूण लोकसभा मतदारसंघ किती आहेत? तर किती आहेत? टोटल 4 आहेत. कोणते आहेत तुम्हाला विचारणार नाहीत, त्यामुळे फक्त लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये 4 खासदार आहेत. केंद्रामध्ये पुण्याचे 4 खासदार आहेत. मावळमधून कोण आहे? मावळमधून लक्षात ठेवा बारणे आहेत. हेच तुमच्या लक्षात राहणार नाही, श्रीरंग बारणे, एवढंच लक्षात ठेवा कारण हे नाव अवघड आहे. मावळमधून बारणे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ आणि बारामतीतून सुप्रियाताई सुळे.
ह्यांचा काही प्रश्न पडणार नाही, फक्त 4 लक्षात ठेवा, जास्त कन्फ्युजन करू नका. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे कुठे आहे जिल्ह्यामध्ये? तर हडपसर या एरियामध्ये आहे, हडपसरला. आता बघू नेक्स्ट, पुणे मुंबई एक्सप्रेस वेचे नाव काय आहे? तर यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग. कोणता? पुणे मुंबई जो एक्सप्रेस वे आहे त्याचं नाव आहे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग. MH42 RTO कोड शहर काय आहे? तर बारामतीचा आहे ते RTO नंबर MH42. आत्ताच झालेला आहे ते, म्हणून नवीन RTO नाव आत्ताच म्हणजे रिसेंटलीच आहे, तर 42 आहे. 42. पुण्याचं काय आहे? MH12 आणि पिंपरी चिंचवडचं काय आहे? MH14. असं लक्षात ठेवा. हे सोपं आहे, कोणाला पण येईल, प्रश्न पडलाच तर याच्यावर पडेल. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी, ज्याला NDA म्हणतो, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ची स्थापना कधी करण्यात आली? 1954ला, 1954ला. भारतीय लष्कराचे दक्षिण मुख्यालय, ज्याला म्हणतो आपण सदर्न कमांड, पुणे येथे आहे. यास डॅश म्हणून ओळखले जाते. काय म्हणून ओळखले जाते? दक्षिण कमांड. का? पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा आपल्या 4 कमांड आहेत भारताच्या. हा जो असा भारत आहे आपला, तर अशा इथपर्यंत 4 कमांड आहेत. आणि इथून खाली जे आहेत त्या नौदल कमांड आहेत, कारण की इकडं समुद्राचा भाग येतो, त्यामुळं आर्मीचं काम इथपर्यंतच आहे, महाराष्ट्राच्या शेवटपर्यंत. महाराष्ट्रामधील पुणे सदर्न कमांड आहे, त्यानंतर हे सगळं नेव्हीच्या अंडर खाली येतं. मग इकडं आहे ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड, नॉर्दर्न कमांड आणि सदर्न कमांड, अशा 4 कमांड आहेत. आर्मीचं हेडक्वार्टर असतं, भरपूर सारं कॅम्पस एरिया असतो. आपण पुण्यामध्ये बघू शकतो, आपण म्हणतो कॅम्प एरिया, तो कॅम्प हाच आहे, दक्षिण कमांड. पुण्यातील सेनापती बापट रोड, ज्याला आपण म्हणतो SB रोड, सेनापती बापट रोड, बालभारती या संस्थेस 2026-27 मध्ये किती वर्ष पूर्ण होतात? तर किती? 60 वर्ष पूर्ण होतात. कुठे आहे? सेनापती बापट रोडवरती बालभारती आहे, तुम्ही बघितलं असेल. पुण्यामध्ये जर असताल तुम्ही तर तुम्हाला माहीत असेल. पुण्यात मानाचे 5 गणपती आहेत, सर्वांना माहिती आहे 5 गणपती आहेत मानाचे. तर 5 गणपतीपैकी जो मानाचा पहिला गणपती आहे तर तो कोणता आहे? कसबा पेठेतील कसबा गणपती हा मानाचा फर्स्ट आहे. तुम्हाला बाकीचे नाव कोण विचारणार नाही, विचारलं तर पहिला विचारतील. पुणे जिल्ह्यात एकूण किती अष्टविनायके आहेत? टोटल 5 अष्टविनायके आहेत, तुम्हाला माहीतच असतील. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे, तरी पण तुमच्या माहितीच तो आता सांगतो. ओझरचा आहे, त्यानंतर आहे लेण्याद्री, त्याच एरियामध्ये आहे. त्यानंतर थेऊर, मोरगाव, रांजणगाव. हा जो ओझरचा आहे तो विघ्नेश्वर. लेण्याद्रीचा आहे, लेण्याद्रीचा वर आहे गिरिजात्मक. थेऊरचा आहे चिंतामणी आणि मोरगावचा जो आहे मोरेश्वर आणि रांजणगावचा महागणपती, सर्वांना माहिती आहे महागणपती. आता कोणत्या तालुक्यात आहे ते जर बघितलं तर हे विघ्नेश्वर, ओझर आणि लेण्याद्री, ज्याला विघ्नेश्वर गिरिजात्मक, हे दोन्ही जुन्नर तालुक्यात आहेत, जवळजवळच आहेत, जास्त अंतर नाही आहे. जुन्नरमध्ये गेला, शिवनेरी किल्ल्याच तिथे गेलात ना त्या ठिकाणी तुम्हाला जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही पण तुम्हाला गणपती होतील दोन्ही. चिंतामणी जो आहे हा हवेली तालुक्यात येतो, पुण्यातील हवेली तालुका. हा बारामती तालुक्यात येतो मोरेश्वर. आणि महागणपती हा शिरूर तालुक्यात. तालुके तुम्हाला माहीत पाहिजेत. ओझर, लेण्याद्री, थेऊर, मोरगाव आणि रांजणगाव हे 5 अष्टविनायके पुण्यामध्ये आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या ठिकाणी आहे पुण्यामध्ये?
तर मोशी येथील बोराडेवाडी या ठिकाणी आहे. मोशीतील बोराडेवाडी चाकणच्या जवळ, भोसरीच्या जवळ त्या एरियामध्ये. घोले रोड पुणे येथील महात्मा फुले वस्तू संग्रहालयाचे पूर्वीचे नाव काय होते? तर काय होतं? लॉर्ड रे हे नाव होतं. हे पाठ करा, यावरती प्रश्न पडू शकतो. घोले रोड पुणे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात माळीण दुर्घटना कधी घडली? तर 2014ला झालेली आहे. असा डोंगर होता आणि इथं असं गाव होतं, असे घरं होते खूप सारे डोंगराच्या पायथ्याला, आणि रात्रीच्याला अशी दरड कोसळली आणि पूर्ण घरावरती हे माती वगैरे सगळे घरं बुडले. या ठिकाणी पूर्ण गावच अख्खं या दरडीमध्ये सापडलं होतं. सगळे मेले होते, मृत्यू झाले होते. हे झालं 2014मध्ये. रात्रीचं झालं. सकाळी बसवाला गेला. सकाळी जेव्हा बसवाला गेला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की इथं तर कोणच नाही. बस थांबली आणि त्यांनी मग त्या ठिकाणी कळलं की आपल्याला की हे गावच पूर्णपणे इथे गेलेलं आहे. सकाळी मॉर्निंगला 7 वाजता. मग नंतर यंत्रणा वगैरे सर्व आली त्या ठिकाणी. नवीन ते गाव वगैरे बसवलं. 2014ची गोष्ट आहे. पुण्यात अपू घर कोणत्या ठिकाणी आहे? तर निगडीला आहे अपू घर, माहीत असावं. महाराष्ट्राचे राज्य प्राणी शेकरू खार अभयारण्य कोणतं आहे? तर भीमाशंकर अभयारण्य शेकरू खार संबंधी आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू खार, माहीत असावी. निसर्गोपचार केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आपण. उरळी कांचन या ठिकाणी आहे. पुण्यातील महात्मा फुले वाड्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून कधी घोषित करण्यात आले? 1991ला घोषित करण्यात आले राष्ट्रीय स्मारक म्हणून. नेक्स्ट बघू. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? तर कोणत्या होणार आहे? पुणे जिल्ह्यात होणार आहे मराठी साहित्य संमेलन. 99 कुठं झालं? सातारा या ठिकाणी झालेलं आहे. सातारा हे लक्षात ठेवा. अध्यक्ष कोण होते? पानिपतकार विश्वास पाटील हे अध्यक्ष होते साताऱ्याचे. 100वा पुण्यात आहे, अजून अध्यक्ष निवडलेले नाहीत. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1878ला पुणे जिल्ह्यात कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? 1878ला सुरू झालेलं होतं पुण्यात. त्यावेळेस महादेव गोविंद रानडे हे पहिले अध्यक्ष होते मराठी साहित्य संमेलनाचे. त्यानंतर 100वा पण कुठे होतंय? पुण्यामध्ये होतंय. हे माहीत पाहिजे तुम्हाला, ते पाठ करून ठेवा, स्क्रीनशॉट काढायचं वाटलं तर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? तर पहिले कोण होते? M.R. जयकर हे होते. M.R. जयकर. तर सध्या त्यांची जयकर लायब्ररी फेमस पण आहे, माहीत असेल तुम्हाला विद्यापीठामध्ये. पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 मधील सर्वात श्रीमंत उमेदवार त्याचं रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे? तर सुरेंद्र पठारे यांच्या नावावरती आहे. सुप्रसिद्ध सिंहगड किल्ला डॅश तालुक्यात आहे. कोणत्या? हवेली तालुक्यामध्ये आहे. भाटघर धरण पुणे जिल्ह्यातील कोणत्या नदीवर आहे? भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर वेलवंडी या नदीवर आहे. पुणे जिल्ह्यात एकूण किती छावणी मंडळे आहेत? कॅन्टोन्मेंट ज्याला म्हणतात, तर 3 आहेत टोटल. 3 छावणी मंडळे पुण्यामध्ये आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर 1970ला झालेली आहे. पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर कधी झाले? तर 1992ला झालं होतं. पुणे जिल्ह्यात श्वान प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर बारामती या ठिकाणी आहे. आजीदादाचा जो ॲक्सिडेंट झाला त्याच जवळपास त्याच एरियामध्ये. देशातील पहिले जल पर्यटन येरवडा कारागृहात सुरू झाले. तर ते कधीपासून सुरू झाले? तर 2021 पासून सुरू झालेले आहे. देशातील पहिले जेल पर्यटन आहे. पुण्यातील प्रसिद्ध सरकारी ससून रुग्णालय डॅश साली स्थापन केले. कधी? 1867ला डेव्हिड ससून यांच्या नावाने आहे ते. ब्रिटिशांच्या काळामध्ये ससूनला जो जेवण पुरवलं जातं ते दगडूशेठ मंदिराच्या ट्रस्टमार्फत पुरवलं जातं. भारतातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण खोडद या ठिकाणी
आहे. तर हे ठिकाण कुठे आहे? जुन्नर या ठिकाणी आहे. द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे? तर मांजरी या ठिकाणी आहे. पुण्यातील मांजरी या ठिकाणी द्राक्ष संशोधन केंद्र. यावरती प्रश्न पडू शकतात असे संशोधन वगैरे याच्यावरती. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? तर राजगुरू नगर या ठिकाणी आहे. कांदा आणि जिंजर गार्लिक संशोधन केंद्र. विभागीय फळ संशोधन केंद्र, फळ संशोधन विभागीय बरं कुठे आहे? तर गणेश खिंड या ठिकाणी आहे. युनिव्हर्सिटीच्या पुढे, शिवाजीनगरच्या अलीकडे. याच गणेश खिंडमध्ये जो रँड होता त्याला गोळ्या घालून मारलं होतं. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कुठे आहे? पाषाण या ठिकाणी कधी स्थापन झाली? तर 1952ला. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, ज्याला सेल म्हणतो आपण, ही पण पाषाणला आहे. ती कधी झाली? 1986ला स्थापन झालेली आहे. या दोन संस्था पाठ करून ठेवा, कारण त्या राष्ट्रीय आहेत, केंद्रीय स्तराच्या आहेत. त्यावरती प्रश्न पडू शकतो. संत सोपानदेवांची समाधी कुठे आहे? तर सासवड या ठिकाणी आहे. सोपानदेव ज्ञानेश्वर माऊलींचे भाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जो पुणे करार झाला, एक तर तुम्हाला प्रश्न पडू शकतो, पुणे करार कोणाकोणामध्ये झाला आणि दुसरी, पुणे करार कुठे झाला? तर येरवडा जेलमध्ये झालं होतं. कधी झाला? तर 24 सप्टेंबर 1932ला झालेला आहे, येरवडा जेलमध्ये. कशा संबंधित आहेत? तर ते त्यावेळेस म्हणायचं रिझर्वेशनच्या संदर्भात आहे. डॅश यांच्या स्मरणार्थ नानावडी पुणे या ठिकाणी ब्रिटिशांनी छत्री स्मारक उभारले आहे. तर महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ. हे महादजी शिंदे कोण आहेत? पानिपतचं ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस आपले विश्वासराव मराठे वगैरे हरले पानिपतच्या 3rd वॉरमध्ये 1761ला. तर त्यावेळेस महादजी शिंदे एकमेव असे होते, ते वाचले, त्यामध्ये घायल झालेले होते आणि त्यांना तिथलच्या एका पाणी वाटणाऱ्या व्यक्तीनं बघितलं जिवंत आहे, तर मग ते वाचल्याच्या नंतर त्यांनी आर्मी उभा केली. त्या आर्मीला ब्रिटन आणि इंग्लंड किंवा फ्रान्सच्या मोठे जे आहेत त्यांच्याकडून, मेजर जनरल वगैरे त्यांच्याकडून सैन्याला एक प्रकारे ट्रेनिंग दिलं आणि एक मोठी आर्मी उभा केली. त्यामुळे महादजी शिंदेंचं खूप मोठं योगदान आहे. तर ब्रिटिशांनी त्यांची छत्री तयार केली. मयुरेश्वर अभयारण्य सुपे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या? मोरातच आहे. मयुरेश्वर नावच आहे, म्हणजे मोराशी संबंधित आहे. डॅश रोजी पानशेत धरण फुटले. कधी? 12 जुलै 1961ला फुटले पानशेत धरण. पहिली बजाज पुणे ग्रँड पिक्स 2026 ही पहिलीच होती, पुण्यामध्ये झालेली आहे. 2026 जानेवारीमध्ये पार पाडली. तर शर्यत एकूण किती किलोमीटरची होती? तर 437 किलोमीटरची होती. 437. ब्रँड अँबॅसेडर कोण होतं? तर महेंद्रसिंग धोनी हा ब्रँड अँबॅसेडर होता. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी आळंदी येथे समाधी घेतली. ती कोणत्या वर्षी घेतली? 1296 साली घेतलेली आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध भीमाशंकर मंदिराचे शिखर खालीलपैकी कोणी बांधले? तर कोणी बांधले? नाना फडणवीस यांनी बांधलेले आहे. डॅश येथील कमर अली दरवेश दर्गा हा सुप्रसिद्ध दर्गा कुठे आहे? तर खेड शिवापूर या ठिकाणी आहे. पुणे जिल्ह्यात खंडाळा या ठिकाणी महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. कुठे आहे? खंडाळा या ठिकाणी. पुणे जिल्ह्याच्या सीमेला लागून दक्षिणेस, साऊथला डॅश हा जिल्हा आहे. कोणता? सातारा हा जिल्हा आहे. दक्षिणेस कोणता आहे? सातारा हा जिल्हा आहे. आणि पूर्वेस किंवा नॉर्थ, पूर्व आणि थोडंसं नॉर्थ, याला अहमदनगर त्यालाच काय म्हणतात? अहिल्यानगर. पूर्व आणि उत्तर, पूर्व आणि दक्षिण याच्या मधामध्ये जो आग्नेय म्हणतात, इथे कोणता आहे? सोलापूर बॉर्डर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्याला
जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो? तर पहिला लागतो. पहिला अहमदनगर आहे. अहमदनगर, त्याला अहिल्यानगर म्हणतो. अहमदनगर नंतर आहे पुणे. पुण्यानंतर आहे नाशिक. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाठच पाहिजे तुम्हाला. नाशिक नंतर आहे सोलापूर. सोलापूर नंतर आहे गडचिरोली. असे 5 जिल्हे आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे. हा 1 नंबर, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. आंबी नदीवर पानशेत धरण डॅश येथे बांधण्यात आलेल्या जलाशयात काय म्हणतात? तर तानाजी सागर. पानशेत धरणाला काय म्हणतात? तानाजी सागर. पुणे जिल्ह्यात माधुरी मिसाळ यांच्याकडे राज्याच्या मंत्रिमंडळात कोणते खाते आहे? तर नगरविकास, परिवहन, सामाजिक व न्याय राज्यमंत्री आहेत त्या. पुणे जिल्ह्यात डॅश येथे म्हणजे मांजरी येथे ग्रामसेवक आणि ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. कुठे देते? मांजरी या ठिकाणी. हे प्रशिक्षण केंद्र गव्हर्नमेंटचं आहे. पाठ करा, यावरती प्रश्न पडू शकतो. नीरा नदी पुणे व सातारा जिल्ह्यातील सरहद निर्माण करते. ज्यावेळेस असा पुणे जिल्हा जर असा आहे तर हा खाली सातारा आहे, तर या मधात कोणती आहे? नीरा नदी पुणे आणि सातारा यांची सरहद तयार करते. विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे? तर आर्वी या ठिकाणी आहे. अशा छत्र्या आहेत खूप साऱ्या त्या ठिकाणी. आम्ही गेलेलो आहोत इंजिनिअरिंगला असताना. अशा खूप साऱ्या छत्र्या आहेत. हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे डॅश शहरादरम्यान धावते. तर कोणत्या? पुणे सोलापूर शहरादरम्यान धावते. कारण त्या ठिकाणी सोलापूरला 4 जे हुतात्मा झालेले आहेत त्यामध्ये शिंदे, सारडा वगैरे 4 जण आहेत. हुतात्मा चौक पण आहे सोलापूरला. तुम्ही सोलापूरला गेला असतात तर माहीत असेल. मी सोलापूरला राहिलेलो आहे काही दिवस, 3-4 वर्ष, तर मला माहिती आहे त्या ठिकाणचं. म्हणून ती हुतात्मा एक्सप्रेस त्यावरूनच ते नाव दिलेलं आहे. माणिकडोह धरण डॅश नदीवर आहे. तर कोणत्या? कुकडी नदीवरती आहे माणिकडोह. डॅश किल्ल्याचा तोरणा किल्ल्याचा विस्तार मोठा असल्यामुळे त्यास प्रचंडगड असे नाव दिलेले आहे. जे स्वराज्याचं तोरण बांधलेलं होतं तोरणा किल्ला घेऊन त्याचं महाराजांनी, शिवाजी महाराजांनी प्रचंडगड असं नाव दिलं नंतर. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले वडू बुद्रुक हे पुण्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर शिरूर तालुक्यात आहे. शिरूर तालुका हा अहमदनगरला चिटकून आहे, तिकडे अहिल्यानगरला, तर त्यामुळे त्याचं शिरूर आहे तो तालुका, आणि तिकडेच आहे वडू बुद्रुक. उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला? तर भिवरी या ठिकाणी झालेला आहे उमाजी नाईक. राजमाची किल्ला कुठे आहे? पुणे जिल्ह्यात आहे. मोरया गोसावी यांची समाधी स्थळ कुठे आहे? तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे. राष्ट्रीय कांदा व लसूण आपण बघितलं, डबल झालाय प्रश्न. राजगुरू नगर या ठिकाणी आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल पहिलं खंडपीठ कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. 1827 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? तर पुणे शहराचा कलेक्टर होता रॉबर्टसन. दळणवळण बनविण्याचा कारखाना कोठे आहे? तर खडकी या ठिकाणी आहे. हे पाठ करा, यावरती प्रश्न पडू शकतो. पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत? तर 5 आहेत. बघितलं आपण, हा जर पुणे आहे तर या ठिकाणी अहिल्यानगर, या ठिकाणी सोलापूर, या ठिकाणी सातारा, या ठिकाणी रायगड, या ठिकाणी ठाणे. टोटल 5. आणि ही बॉर्डर नीरा नदीने केलेली आहे, आणि इकडची भीमा नदी आहे. बघू ते पुढे. पुणे प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत? टोटल 58 तालुके आहेत. 58 तालुके आहेत. प्रशासकीय विभाग आहे, हे नाव लक्षात ठेवा. तर पुणे जिल्हा म्हणलं तर 14 तालुके आहेत, हे लक्षात ठेवा.
लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या तालुक्यात आहेत? तर मावळ या तालुक्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील डॅश तालुका सर्वात पूर्व दिशेला आहे. तर कोणता? इंदापूर तालुका पूर्व दिशेला आहे. सोलापूर साईडला आहे पूर्व दिशेला. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र कुठे आहे? साहजिकच जुन्नरमध्ये सर्वात जास्त बिबट्या आहेत. सर्वात उत्तरेकडील तालुका आहे जुन्नर. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? हे जुन्नर हा आहे. तुळापूर येथे डॅश नद्यांचा संगम आहे. तर कोणत्या? भीमा व इंद्रायणी या दोन नद्यांचा संगम कुठे? तुळापूर या ठिकाणी आहे. भीमा नदीवरती प्रश्न पडू शकतात, कारण की भीमा नदी ही म्हणजे TCSला एखाद्या कोणत्या तरी एका नदीला फोकस करतात. सध्या भीमा नदीवरती फोकस करू शकतात. तर भीमा नदीविषयी काही फॅक्ट्स आहेत त्या मी सांगतो. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. उपनदी म्हणजे भीमा नदी पुढे जाऊन काय कृष्णा नदीला मिळते. पुणे आणि अहमदनगर सीमा तयार करते वरच्या दिशेला, आणि खालच्या दिशेला पुणे आणि सोलापूर यांच्यामध्ये सीमा तयार करते. पुणे आणि अहमदनगरमध्ये पण भीमा नदीचीच सीमा बॉर्डर केलेली आहे, आणि खाली पण पुणे आणि सोलापूर पण त्यांनीच केलेले आहे. दुसरी गोष्ट, उगम कुठे आहे भीमा नदीचा? भीमाशंकरला. भीमाशंकर या ठिकाणी उगम आहे. तालुका आंबेगाव या ठिकाणी उगम आहे भीमा नदीचा. अजून जर म्हटलं एकूण लांबी जर विचारली भीमा नदीची, तर 860 किलोमीटर आहे. 86 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्राची म्हणलं महाराष्ट्रामध्ये किती? तर 451 किलोमीटर महाराष्ट्रातून जाते भीमा नदी. बाकी महाराष्ट्रात 60% आहे क्षेत्र, 60%. जो उजनी डॅम आहे तो भीमा नदीवर आहे. उजनी धरण हे भीमा नदीवरच आहे. नदीवर, ज्याला आपण यशवंत सागर असं म्हणतो. यशवंत सागर ह्याच उजनी डॅमला 115 TMC त्याची क्षमता आहे. कृष्णा आणि भीमा जो संगम आहे तो कर्नाटकमध्ये होतो. कर्नाटकमध्ये ते एरियाचं नाव आहे कुरुगुट्टी किंवा कुरुगुड्डी या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होतो. यावरती प्रश्न पडू शकतो. कृष्णा आणि भीमा. पाठीमागच्या एक्झामला त्यांनी नर्मदेवर फोकस केला होता. कदाचित ह्यावेळेस पुणे जिल्हा आहे, पुणे महानगरपालिका आहे, TCS भीमा नदीवरती फोकस करू शकतो, म्हणून थोडं डिटेल देतोय. आता त्यांच्या उजव्या आणि डाव्या, तर डाव्या जर म्हटलं म्हणजे डाव्या बाजूने येणाऱ्या ज्या नद्या आहेत उपनद्या भीमा नदीच्या, तर लेफ्ट बँकमध्ये घोड आहे आणि सीना आहे. या दोन लक्षात ठेवा. त्या लेफ्ट साईडनं मिळतात. आणि राईट साईडनं ज्याच्यामध्ये इंद्रायणी आहे, भामा आहे, मुळा मुठा आहे. अशा 3 एवढ्या लक्षात ठेवा. भीमा नदीविषयी एवढी माहिती सफिशियंट आहे. पेपर आल्याच्यानंतर आपल्या लक्षात येऊन जाईल नेमकं काय काय येते, पण एवढी बेसिक तरी माहिती तुम्हाला पाहिजे. नेक्स्ट बघू. पुणे येथील विधवा विवाहाचा प्रारंभ कोणत्या समाजसुधारकाने केला? तर महर्षी कर्वे आपल्याला सर्वांना माहीत आहे. 1848 मध्ये महात्मा फुलेंनी भिडेवाडा या ठिकाणी मुलींची पहिली शाळा काढली. हे पण सर्वांना माहीतच आहे. भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात झाली? कोणत्या? आंबेगाव तालुक्यामध्ये भीमाशंकर आहे. भीमाशंकर. पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे? तर कुठे? पुरंदर या ठिकाणी होणार आहे. संत तुकाराम महाराज त्याला नाव देण्याचं चाललेलं आहे. पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे?
कस्तुरबा गांधी यांची समाधी आहे. 1942च्या आंदोलनामध्ये महात्मा गांधींना विथ फॅमिली आगा खान पॅलेसमध्ये कैद केलं होतं. त्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला. पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केला? महर्षी कर्वे यांनी. सेवा सदन पुणे ही संस्था कोणी स्थापन केली? रमाबाई रानडे यांनी. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पुण्यातील खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे कोणते खाते आहे? तर सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री हे 2 खाते आहेत. पुणे नाशिक या महामार्गावर कोणता घाट आहे? तर चंदनापुरी हा घाट आहे. पुणे जिल्ह्यात भीमा व नीरा या नद्यांचा संगम कुठे होतो? तर कुठं होतो? नरसिंगपूर. आता हे नरसिंगपूर चुकलं यांच्याकडून टायपिंगमध्ये, नरसिंगपूर असे. भीमानीरा साताऱ्याची बॉर्डर करतं ते, पुणे सातारा. INS शिवाजी नौदल प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यात कुठे आहे? लोणावळा या ठिकाणी. खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? मुठा या नदीवरती आहे. पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? तर बारामती या ठिकाणी आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग संस्था कुठे आहे? दापोडी पुणे या ठिकाणी आहे. पुणे ग्रँड पिक्स 2026 स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर कोण होते? तर महेंद्रसिंग धोनी. शुभंकर काय होतं? इंदू. आणि विजेता कोण आहे? युरिडस ल्युकस मचाडो हे. महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो न्यायालय कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी शिवाजीनगरला आहे. उद्घाटन 2026 21 जानेवारी करंटची गोष्ट आहे. 21 जानेवारी 2026ला शिवाजीनगरमध्ये झालेलं आहे पहिले पॉक्सो न्यायालय. सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत? कोण आहे? सुरेश गोसावी हे. चला झालेले आहेत मला वाटतं. थँक्यू, धन्यवाद. सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल IDला तुम्ही कनेक्ट करा. आणि पेपर झाल्याच्या नंतर नक्कीच मॅसेज वगैरे करा, मला प्रश्न वगैरे पाठवा. नेक्स्ट शिफ्टसाठी मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि सबस्क्राईब करून ठेवा, माझा व्हिडिओ आल्याच्यानंतर तुम्हाला लगेच माहिती मिळून जाईल. थँक्यू व्हेरी मच.